कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जय सर। जय अर्जुन, आज तुम्ही इकडे? आर्या, वेळ नाही, महत्वाचं बोलायचंय। हा बोल ना। लोकांच्या पाण्यामध्ये विष मिसळून ते पाणी पुणे शहराला पुरवणारा दुसरा तिसरा कोणी नसून जीजी। काय? हो, त्याला आप्पीने थांबवलेले त्याचे प्रोजेक्ट परत सुरू करायचे। अहो पण त्याला पाण्यात विष मिसळून मिळणार काय? आप्पीची बदनामी करण्याचा प्रयत्न होता तो, पण आता आपण थांबायचं नाही। आप्पे, तू आज त्याच्या सह्या केलेल्या सगळ्या फाईल्स घेऊन पुढे जा। मी, आर्या आणि चिंचुकी तुझ्या पाठीमागे येतो आणि त्या जीजीला रंगे हात पकडूनच। अहो पण साहेब, त्या फाईलवर सह्या आपण करायच्याच का? चिंचुकी, अरे का अरे मॅडम, माझी शंका काही चुकीची आहे का? नाही अर्जुन, ते बोलतायत ते अगदी बरोबर बोलतायत। तू नक्कीच काहीतरी लपवतेस आमच्यापासून। साहेब, अहो तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तुम्ही म्हणाल ती करायला तयार आहे आम्ही। पण साहेब, काय लपवत असेल तर सांगा प्लीज। सांगतो, सविस्तर सांगतो, शांतपणे ऐक। हे बघा आर्या, चिंचुके ही आप्पी नाही, दीपा आहे। काय? आणि तिचे लहान बहीण भाऊ जीजीच्या ताब्यात आहेत। अहो साहेब, ही काय बोलताय तुम्ही? चिंचुके, सगळं सविस्तर सांगतो, फक्त आत्ता तुम्ही कुणालाच काहीच सांगू नका। हे सगळं मला अमोलसाठी करावं लागलं, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता। पण ते जीजीनं दीपाचा फायदा घेऊन तिच्या सह्या मिळवण्यासाठी विषारी पाणी लोकांना पाजलं, जेणेकरून दीपाने ऑफिसला यावं आणि त्या फाईल्सवर सह्या कराव्यात। अर्जुन, पण तू हे सगळं नक्की अमोलसाठीच केलेस? हो नक्कीच, मी हे फक्त अमोलसाठी केले। त्याची अवस्था तुम्ही बघत होता, एक बाप म्हणून मी दुसरं काय करणार होतो? हे बघ चिंचुके, आर्या, हा माझ्या आयुष्यातला खूप कठीण प्रसंग आहे आणि ह्यामध्ये तुम्ही मला साथ द्यावी अशी माझी अपेक्षा आहे। काय वाटतंय चिंचुके तुम्हाला? अहो वाटायचं काय, आपण साहेबांबरोबरच आहे। थँक्यू बरं का चिंचुके साहेब। अर्जुन, मी पण आहे तुमच्या बरोबर। साहेब, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, जीजीला असा शेवटचा दणका देऊया ना, आयुष्यभर लक्षात ठेवल तो। थँक्यू। मी आणि दीपा आता कलेक्टर ऑफिसला जातो, त्या फाईल घेतो, तुम्ही दोघं एक तुकडी तयार ठेवा आणि मी सांगायची फक्त वाट बघा। ओके सर। हो साहेब, जय हिंद। जय हिंद। जय हिंद सर। चल दीपा। चिंचुके, अर्जुनने त्याच्या मुलासाठी एवढा मोठा डाव खेळला, तुम्हाला काय वाटतंय? अहो मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा कुटुंब असतंय। साहेबांनी ना जीजीला खालास जरी केलं असतं ना, तरी साहेबांच्या बाजूने उभं राहिलो असतो मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।